नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। शिपाई म्हणजेच MTS पदासाठी परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 1/4/2024 या ठिकाणी आहे। शैक्षणिक अर्ज जे आहे या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल, पदवी तुमची झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अधिक माहिती मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे इलाहाबाद विश्वविद्यालय म्हणजेच इलाहाबाद युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी मित्रांनो, ग्रुप सीच्या पदांसाठी वॅकन्सीज आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे ॲनिमल अटेंडंट या पदासाठी आहे। एकूण या पदासाठी 3 जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत। त्यानंतर असिस्टंट ड्राफ्ट्समॅन या पदासाठी देखील 3 जागा आहेत। डार्क रूम असिस्टंट फोटोग्राफीसाठी या ठिकाणी 2 वॅकन्सी आहे। डाटा एंट्री ऑपरेटरसाठी 4 वॅकन्सी आहे। ड्राफ्ट्समॅनसाठी 2 वॅकन्सी आहे। ड्राफ्ट्समॅन कम इन्स्ट्रक्टरसाठी 1 वॅकन्सी आहे। ड्रायव्हरसाठी 1 वॅकन्सी आहे। फील्ड असिस्टंटसाठी 2 वॅकन्सी आहे। ग्राउंड्समॅन अटेंडंटसाठी 2 वॅकन्सी आहे। हर्बेरियम असिस्टंटसाठी या ठिकाणी 2 जागा आहेत। हिंदी टायपिस्टसाठी 1 जागा आहे। ज्युनियर ऑफिस असिस्टंटसाठी 49 जागा या ठिकाणी आहे। लायब्ररी अटेंडंट असिस्टंटसाठी 8 जागा आहेत। लायब्ररी असिस्टंटसाठी या ठिकाणी परत 19 जागा आहेत। लायब्ररी अटेंडंटसाठी एकूण 30 जागा या ठिकाणी आहेत। लायब्ररी अटेंडंटसाठी 12 जागा आहेत। मार्क्समॅनसाठी 1 जागा आहे। मल्टीटास्किंग स्टाफ MTSसाठी 141 जागा या ठिकाणी आहे। नर्सिंग ऑफिसर मेलसाठी 1 जागा आहे। सेमी प्रोफेशनल असिस्टंटसाठी 7 जागा या ठिकाणी। त्यानंतर सर्वे ड्राफ्ट्समॅन आर्किओलॉजीसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। वर्क एजंटसाठी 1 वॅकन्सी आहे। एक्सरे टेक्निशियनसाठी 1 वॅकन्सी आहे। वायरमॅनसाठी 2 वॅकन्सी आहे। मेकॅनिकसाठी या ठिकाणी एकूण 17 वॅकन्सी आहे। तर या ठिकाणी पात्रता काय लागणार आहे, तर ॲनिमल अटेंडंट या पदासाठी तुम्हाला 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। रिझर्व्ह कॅटेगरीसाठी या ठिकाणी एज रिलॅक्सेशन देखील दिलं जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ तुमच्याकडे असेल। सायन्स फॅकल्टीमधून तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लायब्ररीमध्ये या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर असिस्टंट ड्राफ्ट्समॅन या पदासाठी 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर डिप्लोमा इन ड्राफ्ट्समध्ये तुमचं झालेलं असेल किंवा आर्किटेक्चरमध्ये झालेलं असेल, 55% मार्कसहित तुम्ही उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 1 वर्षाचा तुमचा अनुभव या ठिकाणी लागणार आहे। डार्क रूम असिस्टंट फोटोग्राफीसाठी तुम्हाला 30 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। डिप्लोमा तुम्ही 50% मार्क असेल या ठिकाणी उत्तीर्ण असाल तर यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 1 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी 35 वर्षापर्यंतची या ठिकाणी वयोमर्यादा आहे। BCA तुमचं झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल, PGDCA झालेलं असेल, BSc कॉम्प्युटर CS झालेलं असेल, इंजिनिअरिंग झालेलं असेल, IT झालेलं असेल आणि BBA इन IT झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। टायपिंगचा स्पीड तुमचा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजीमध्ये कॉम्प्युटरवरती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर इंग्रजी आणि हिंदी सॉफ्टवेअरचे तुम्हाला चांगले नॉलेज ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर ड्राफ्ट्समॅन या पदासाठी 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे। डिप्लोमा इन आर्किटेक्चर झालेलं असेल किंवा ITI डिप्लोमा ड्राफ्ट्समॅन सिव्हिलमध्ये झालेलं असेल, 55% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर ड्राफ्ट्समॅन कम इन्स्ट्रक्टर या पदासाठी 35 वर्षापर्यंतचीच वयोमर्यादा आहे। डिप्लोमा तुमचं झालेलं असेल ड्रॉइंग आणि सर्वेइंगमध्ये 55% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। ड्रायव्हर या पदासाठी देखील तुम्हाला 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे। 10वी पास तुम्ही असाल आणि व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल, लाईट व्हेकलचं किंवा मीडियम किंवा हेवी व्हेकलचं 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। फील्ड असिस्टंट या पदासाठी 18 ते 30 वर्षाची वयोमर्यादा आहे। 50% मार्कासहित डिप्लोमा तुमचं झालेलं असेल ड्रॉइंग सर्विंगमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर ग्राउंड्समॅन किंवा वॉटरमॅन या पदासाठी 30 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे। मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ तुमची असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता।
त्यानंतर हार्बेरियम अटेंडंट या पदासाठी 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. इंटरमिजिएट तुमचं झालेलं असेल बायोलॉजीमध्ये किंवा समतुल्य एक्झामिनेशन तुम्ही उत्तीर्ण असाल सायन्समधून तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर हिंदी टायपिस्ट या पदासाठी तुम्हाला 30 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची 12वीची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल आणि इंग्रजी टायपिंगचा स्पीड 30 शब्द प्रति मिनिट आणि हिंदी टायपिंगचा 30 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर ज्युनियर ऑफिस असिस्टंट या पदासाठी 30 वर्षापर्यंतची वयोमर्यादा तुम्हाला आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल 50% मार्क असेल तुम्ही उत्तीर्ण असाल. सोबत टायपिंग तुम्हाला येत असेल 30 शब्द प्रति मिनिट इंग्रजीमध्ये आणि 25 शब्द हिंदीमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर लायब्ररी असिस्टंट या पदासाठी 30 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल संबंधित विषयामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी, फिजिओलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, डिफेन्स स्टडीज, स्टॅटिस्टिक्स, होम सायन्स यापैकी कुठल्याही एका विषयात तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. टायपिंगचा स्पीड तुमचा 30 शब्द प्रति मिनिट इंग्रजीमध्ये कॉम्प्युटरवरती असणं आवश्यक आहे. त्यानंतर लायब्ररी असिस्टंट या पदासाठी 30 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल लायब्ररी सायन्समध्ये किंवा लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्समध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. लायब्रेटरी अटेंडंट या पदासाठी देखील 30 वर्षाची वयोमर्यादा तुम्हाला आहे. 12वी पास तुम्ही असाल किंवा समतुल्य शैक्षणिकता तुमची असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 2 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा संबंधित विषयामध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर लायब्ररी अटेंडंट या पदासाठी 30 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. हायर सेकंडरी म्हणजेच 12वी पास तुम्ही असाल किंवा समतुल्य शैक्षणिकता तुमची असेल. डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स झालेला असेल लायब्ररी सायन्समध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. मार्क्समॅन या पदासाठी 30 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. 10वी पास तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. सोबत ITI तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. प्लंबर या पदासाठी देखील तुम्हाला 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि प्लंबरच्या ट्रेडमध्ये ITI तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. इलेक्ट्रिशियन या पदासाठी देखील 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. 10वी पास तुम्ही असाल आणि ITI तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. पंप ऑपरेटर या पदासाठी 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. 10वी पास तुम्ही असाल सोबत ITI झालेलं असेल फिटर किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. कार्पेंटर या पदासाठी देखील 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा तुम्हाला देण्यात आलेली आहे. 10वी पास तुम्ही असाल ITIच्या ट्रेडमध्ये फिटर तुमचा ITI झालेलं असेल फिटरच्या ट्रेडमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. कुक या पदासाठी तुम्हाला 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. इंटरमिजिएट पास तुम्ही असाल आणि सोबत ITI झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. किचन अटेंडंट या पदासाठी 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि ITI तुमचं झालेलं असेल संबंधित ट्रेडमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. हेल्प डेस्क क्लर्क या पदासाठी 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. इंटरमिजिएट किंवा समतुल्य शैक्षणिकता तुमची असेल आणि कॉम्प्युटरचं ॲप्लिकेशनचं चांगल्या प्रकारचं नॉलेज असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. हाऊसकीपर या पदासाठी 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. 10वी पास जर तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. नर्सिंग ऑफिसर या पदासाठी 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. 10+2 सायन्समधून तुम्ही उत्तीर्ण असाल. बॅचलर डिग्री तुमची झालेली असेल नर्सिंगमध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल किंवा GNM झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. सेमी प्रोफेशनल असिस्टंट या पदासाठी 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. लॅब लायब्ररी सायन्स झालेलं असेल किंवा BLI सायन्स झालेलं असेल. बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स झालेलं असेल 50% मार्क असेल तुम्ही जर उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर सर्वे ड्राफ्ट्समॅन आर्किओलॉजीसाठी 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. डिप्लोमा झालेलं असेल सर्वेइंगमध्ये किंवा ड्राफ्ट्समॅनमध्ये 55% मार्क असेल तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. वर्क एजंट या पदासाठी 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. ITI झालेलं असेल इलेक्ट्रिकलमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. वायरमॅन या पदासाठी 30 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. सर्टिफिकेट कोर्स तुमचा असेल संबंधित ट्रेडमध्ये ITI झालेला असेल किंवा वायरमॅनचा कोर्स झालेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. एक्सरे टेक्निशियन या पदासाठी 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. डिप्लोमा इन एक्सरे टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. मेकॅनिक या पदासाठी 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा तुम्हाला आहे आणि ITI तुमचं झालेलं असेल संबंधित ट्रेडमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज जे आहेत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत. 1 मार्च 2024 पासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि 1 एप्रिल 2024पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करू शकता. फीज पेमेंट जे आहे या ठिकाणी ओपन EWS SC BC आणि OBCसाठी 1500 रुपये फीज या ठिकाणी असेल
आणि फॅसिलिटी चार्जेस 100 रुपये, टोटल या ठिकाणी 1600 रुपये फीस पेमेंट तुम्हाला भरावे लागेल. SC/STसाठी एकूण 800 रुपये फीस पेमेंट आहे. PWD दिव्यांगसाठी 100 रुपये फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.